our honor to felicitate the luminaries who have graced this evening with their presence. As Shivaji Maharaj valued and honored his allies, we too take pride in recognizing the contributions of our distinguished guest. I would like to call my fellow colleague, Mrs. Manisha Ma'am, to take the next charge for the felicitation. Thank you, ma'am. Good evening, respected guests, honorable chief guests, dear teachers and dear parents, and my beloved students. It gives me immense pleasure to welcome you all to the grand annual function of our Vijay International School 2024-25. What an exhilarating moment this is, as we gather today to celebrate a year of growth, creativity and boundless potential. Welcome to the grand annual function of our Vijay International School, where dreams take flight and achievements shine brighter than ever before. Today we stand united in one grand celebration, a celebration of knowledge, talent and the remarkable journey we have walked together throughout this year. Today is a day of celebration, a day when we come together to honor the dedication, hard work and talent that make this school truly special. विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित विजय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले सर्वांचे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा दिवस आनंदाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज आपण सर्व एकत्र येऊन आपल्या शालेय प्रयत्नांचा, मेहनतीचा आणि निपुणतेचा सन्मान करणार आहोत. निश्चितच आजचा सन्मान सोहळा खास आहे आणि आपल्याला सर्वांना आमच्या सोबत पाहून खूप आनंदही होत आहे. आज आपल्याला काही अत्यंत मान्यवर अतिथींचे स्वागत करण्याचा सौम्य अवसर मिळाला आहे. आपल्या विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आपले सर्वांचे तात्काळ आणि उत्साही स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आदरणीय सौ पल्लवीताई विक्रमशेठ भोर, सरपंच कांदळीगाव यांचे मी विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. त्यासोबतच सन्माननीय अतिथी सौ अनिता शिंदे मॅडम, गट शिक्षणाधिकारी जुन्नर, आपलेही विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्री ललित गाढवे सर, केंद्रप्रमुख गुंजाळवाडी केंद्र, आपलेही विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने स्वागत. यासोबतच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंगेश भाऊ कुटे, उद्योजक पुणे आकुर्डी, यांचंही स्वागत. श्री आबासाहेब गायकवाड, कामगार नेते, पिंपरी चिंचवड सर, आपलंही स्वागत. श्री सदाशिव डुमरे, विशेष कार्यकारी अधिकारी, आपलंही स्वागत. त्यासोबतच सर्व मान्यवरांचे स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय मान्यवर श्री अरुण साहेब पारखे, विशाल जुन्नर पतपेढी अध्यक्ष, यांचं विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबतच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय मान्यवर श्री बजरंग शेठ शेळके, संचालक, विशाल जुन्नर सहकारी पतपेढी, आपलेही विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक स्वागत. याबरोबरच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अंकुश शेठ सोनवणे सर, याबरोबरच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री दिनेश पाडेकर सर, आपलंही हार्दिक स्वागत. तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री किशोर काकडे सर, आपलंही स्वागत. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय सेक्रेटरी श्री विजय पारखे सर, आपलंही स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच विश्वस्त विशाल जुन्नर सेवा मंडळ श्री विक्रांत काळे सर, आपलंही स्वागत. विश्वस्त विशाल जुन्नर सेवा मंडळ श्री संपत काणे सर, आपलंही स्वागत. तसेच विश्वस्त श्री दिलीप चासकर सर, यासोबतच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त श्री चंद्रकांत सोनवणे सर, विश्वस्त श्री प्रदीप डुंबरे सर, तसेच श्री महेंद्र शिंदे सर, विश्वस्त, यांचंही विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत. यासोबतच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी आदरणीय श्री विष्णू धोंडगे सर, विस्तार अधिकारी पंचायत समिती जुन्नर, यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व आदरणीय पालकवर्ग, सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं विजय इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि स्वागताबरोबरच उपस्थित मान्यवरांचा
आणि सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम मान्यवरांचे सन्मान करणार आहोत आणि मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे सौ पल्लवीताई विक्रम शेठ भोर यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करावा विजय इंटरनॅशनल स्कूलच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅम मिसेस जयश्री मॅम यांनी, अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय अतिथी सौ पल्लवीताई विक्रम शेठ भोर यांचा आणि हा सन्मान करत आहेत स्कूलच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅम मिसेस जयश्री मॅम. धन्यवाद. यानंतर आजच्या सन्माननीय अतिथी सौ अनिता शिंदे मॅडम, गट शिक्षणाधिकारी जुन्नर, आपलाही सन्मान आम्ही करत आहोत आणि हा सन्मान करतील पुन्हा एकदा आपल्या विजय इंटरनॅशनल स्कूलच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅम मिसेस जयश्री मॅम. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी सौ मेघाताई राजेश काकडे यांचाही सन्मान आपण करत आहोत. त्या सरपंच आहेत पिंपळवंडी गाव येथे, तर त्यांचाही सन्मान आपण करत आहोत स्कूलच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅम मिसेस जयश्री मॅम यांच्या शुभ हस्ते. थँक्यू मॅम. यानंतर आजचे सन्माननीय पाहुणे श्री विष्णू धोंडगे सर. श्री विष्णू धोंडगे सर, विस्तार अधिकारी पंचायत समिती जुन्नर, यांचाही सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करत आहेत श्री दिनेशजी पाडेकर सर, उपाध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ, अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय मान्यवर श्री अरुण पारखे सर, अध्यक्ष विशाल जुन्नर सहकारी पतपेढी, यांचा आपण सन्मान करत आहोत आणि हा सन्मान करतील पुन्हा एकदा आपले विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री दिनेशजी पाडेकर सर, अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करत आहोत आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी ज्यांची नेहमीच आपल्याला मदत होत असते असे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री किशोर काकडे सर यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करतील श्री विजयजी पारखे साहेब, सेक्रेटरी विशाल जुन्नर सेवा मंडळ. धन्यवाद सर. यानंतर आपण सन्मान करत आहोत
यानंतर आपण सन्मान करत आहोत श्री ललित गाडवे सर यांचा आणि हा सन्मान ते केंद्रप्रमुख आहेत गुंजाळवाडी केंद्र येथे आणि हा सन्मान करत आहेत विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय CEO श्री गायकवाड सर, अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर आपण पुढील सन्मान करत आहोत श्री बजरंग शेठ शेळके सर यांचा संचालक विशाल जुन्नर सहकारी पतपेढी यांचा सन्मान आपण करत आहोत आणि हा सन्मान करतील सेक्रेटरी विशाल जुन्नर सेवा मंडळ श्री विजय पारखे सर हे, अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर, खूप खूप. यानंतर आपण सन्मान करत आहोत विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अंकुश शेठ सोनवणे सर यांचा आणि हा सन्मान करतील विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय CEO श्री गायकवाड सर, अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सौ प्रियाताई अजित खिल्लारी सरपंच शिरोली तर्फेआळे यांचं मी विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. यासोबतच मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. सौ प्रियाताई अजित खिल्लारी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. इंटरनॅशनल स्कूलच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅम मिसेस जयश्री मॅम. थँक्यू मॅम, खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपले विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री दिनेश पाडेकर सर, त्याचबरोबर विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सेक्रेटरी श्री विजय पारखे सर, विश्वस्त श्री विक्रांत काळे सर, तसेच विश्वस्त श्री संपत काणे सर, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय विश्वस्त श्री दिलीप चासकर सर, विश्वस्त श्री चंद्रकांत सोनवणे सर, विश्वस्त श्री प्रदीप डुंबरे सर, विश्वस्त श्री महेंद्र शिंदे सर आणि विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय CEO श्री दुष्यंत गायकवाड सर, आपणा सर्वांचं विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक स्वागत, शाब्दिक सत्कार आणि आभार. यासोबतच आपण तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री राहुल घाडगे सर आणि त्यासोबतच श्री सत्यवान काळे सर, आपलंही विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. यासोबतच आपण हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. मान्यवरांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार आणि सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोरील जागेमध्ये आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि चिमुकल्यांच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना खूप खूप स्वागत आणि शुभेच्छा, आभार.
Thank you so much, ma'am. Every great leader is accompanied by an anthem of inspiration and pride. Our students are here to present a melodious Swagat Geet that reflect the glory of Shivaji Maharaj era and our heartfelt hospitality. Wow, what a melodious performance by our choir group. Let's give them a big round of applause. Just as Shivaji Maharaj's reign is remembered for its discipline, progress and unity, so too is our school's journey. A journey of excellence, milestone and achievements. To walk us through the accomplishment of this academic year, may I invite the person whose actions always inspires to dream more, to learn more, to do more and become more. You are really a true leader. I take pleasure to invite our esteemed principal, Mrs. Jayashree Tangtode ma'am, to present the annual school report of the academic year 2024-25. Distinguished dignitaries on the dais, dear parents, my dear students, this is really a great pleasure for me to present the annual report of Vijay International School here. The school had been established in the year 2016 and since then the journey has really been very successful one. So I'll just take you through the journey of this school and its progress. We will first see
academic excellence and the learning initiatives taken at the school. Art integration activities. These have been seamlessly incorporated into the curriculum to enhance creativity and foster a deeper understanding of the concepts. Competitive examinations. We held various competitive examinations here in the school. For example, Olympiad examinations are held in the school, and through these examinations, students are getting the knowledge of competing with the outside world, and through these examinations, truly the students have shown good performances. Technology integration into the learning and teaching. Teachers participated in the training programs on artificial intelligence to bring innovative teaching methods into the classroom. Co-curricular and extracurricular activities. About this, I would like to inform you that music, dance and yoga is conducted as the extracurricular activities here. Regular music and dance classes have been integrated into the academic timetable to nurture cultural talents. Daily yoga sessions are conducted by the sports teacher to promote physical and mental well-being of the students. I would like to tell you more about the sports activities here. Our school hosted the prestigious Taluka level Kho-Kho competition on our grounds. Drawing competition, drawing participation from multiple schools. Nearly 68 teams, each of boys and girls, participated for 2 days, that is on 5th September and 6th September. Rifle shooting range has been set up in the school, and rifle shooting classes will soon be starting from the month of January here. Karate classes have also been introduced as part of extracurricular activities as an initiative under government guidelines regarding safety to the students in the school. We have made this special provision for karate training in the school, and we have received a huge response from the parents for this, enrolling a large number of students in this defensive skill development training. I would like to brief you about the students' achievements. Already few students from our school participated in the rifle shooting competition with very less practice of hardly a month, with which they have earned some medals for the school. Let me proudly announce their names with the title of the medals here. At the district level rifle shooting championship, Naneshwari Patade got gold medal in under 14 age group. Vedika Abhang bagged bronze medal in under 14 age group. Ishita Kakade won bronze medal in under 19 category. Nikhil Bhor got bronze medal in under 19 category. At the zonal level sports, Ishita Kakade got silver medal in under 19 age group in rifle shooting competition. In the school Olympic games held by Sakal group, Ishita Kakade got gold medal under 16 age group. Students have participated in various sports competitions like cricket, kabaddi, kho-kho, athletics like 100 meters, 400 meters, skating, carom, chess, yoga and skipping at taluka and district and state levels. Several students like Aryan Kalekar, Arohi Kakade, Anushka Gargote have excelled in the inter-school cultural and academic competitions, securing prizes for the school. I would like to tell something more about the infrastructure developments at the school. Enhanced sports facilities. The management has ensured state-of-the-art sports infrastructure to promote physical fitness and skill development. Our next to school ground has been very well developed, extending the horizons of the school sports and the overall boundaries of the school. About teacher empowerment and capacity building, workshops and training programs. Regular teacher training programs are conducted to keep teachers updated on modern pedagogical practices. Teachers attend the training programs conducted by CBSE from time to time. Focused training on child safety ensures that our staff is well prepared to handle student welfare. The school fulfills all norms and conditions laid down by the state government under the student safety programs. About cultural and social programs, the school celebrated festivals and national days with enthusiasm, fostering a sense of unity and
cultural understanding among students. Programs like tree plantation, awareness about election have been conducted in the school to make them aware of their social responsibilities. Also, school has conducted outreach programs to instill values of empathy and responsibility in students. Promoting English language skills, a concentrated effort to maintain an English-speaking environment across the school has significantly enhanced students' communication skills and confidence, and the same will be displayed today through their anchoring done by the students. Future plans? As we move forward, our focus will be on further enhancing the teaching learning process through introduction of interactive panels to help them learn through audiovisual means, expansion of sports and cultural facilities to accommodate growing participation and scope for success, continued focus on teacher empowerment programs and advanced student-centric initiatives, VOR achievements to the relentless efforts of our students, teachers and parents, along with the strong support of our management, which Vishal Junnar Seva Mandal, who have always been sparing time and resources for the growth of the school to uplift the school quality to the next level. Together we aim to continue this journey of excellence, creating a brighter future for our students. I have a request for the parents from this platform here. I'll just take a chance to communicate with you something. I would request all the parents to spend quality time with your children. The generation is really very fast and getting distracted if we are not around them as the parents. Increase your communication with the children, discuss good and bad as well as make them aware of the consequences of certain wrong actions. मी मराठीत मुद्दामून सांगणार आहे की मी आत्ता काय म्हणाले. काय होतं आहे की जनरेशन खूप फास्ट आहे आणि इथं थोडंसं असं दिसून येतं आहे की आपण मुलांसाठी वेळ नाही काढत आहे. तर मी जेव्हा म्हणाले की पॅरेंट्सनी क्वालिटी टाईम स्पेंड केला पाहिजे मुलांच्या बरोबर, याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की मुलांच्या बरोबर आपलं संभाषण कम्युनिकेशन जे आहे ते वाढलं पाहिजे. ठराविक टाईम आपण मुलांसाठी नक्कीच स्पेअर केला पाहिजे, ही माझी रिक्वेस्ट राहील. Let us together lay a strong foundation for our students. With this, I would like to conclude my report. Thank you all for your patience and understanding. Thank you for your support and cooperation throughout the journey and expecting the same into the coming years. Thank you one and all. थँक्यू मॅम. यानंतर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित श्री राजेश काकडे सर तसेच श्री दादाभाऊ शेठ काकडे माजी सरपंच पिंपळवंडी आपले विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर मी आजचे कार्यक्रमाचे पाहुणे श्री अरुण पारके सर विशाल जुन्नर पतपेढी अध्यक्ष आपणास विनंती करते की आपण 2 शब्द व्यक्त करावेत आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विद्यमान चेअरमन सन्माननीय अंकुश शेठ सोनवणे, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समेत आलेले विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय संचालक बजरंग शेठ शेळके, उपाध्यक्ष सेवा मंडळाचे दिनेश पाडेकर, त्याचप्रमाणे सचिव सेवा मंडळ विजय पारके सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं तर 93-94 सालापासून विशाल जुन्नर सेवा मंडळाच्या माध्यमातून फार्मसी कॉलेजची निर्मिती झाली आणि 2016 साली विजय इंटरनॅशनल स्कूल आपण या ठिकाणी बघत आहात. सुरुवातीला थोड्या प्रमाणात जे चालू झालेलं स्कूल आज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे. शैक्षणिक संकुलाबरोबर खरं क्रीडा प्रकारामध्ये अतिशय भव्य असं क्रीडांगण उपलब्ध आहे. यामध्ये खो खोच्या स्पर्धा तालुका स्तरावरती झाल्या, त्यावेळेला पण आम्ही या स्पर्धेला उपस्थित होतो. चांगले उपक्रम या स्टाफच्या माध्यमातून शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम असतील, त्याचप्रमाणे इतर त्यांचे सहकारी स्टाफ असेल, चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याचं काम, शिस्तीने शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. गायकवाड सरांचं, शिव गायकवाड सर त्यांचं या कॅम्पसवरती अतिशय बारीक लक्ष आहे. अशा पद्धतीने विश्वस्त मंडळाला चांगल्या पद्धतीने साथ देणारे सर्व स्टाफ
आणि यामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारामध्ये खरं तर नेमबाजीमध्ये आपल्या शाळेने चांगल्या पद्धतीने स्टेट लेवलला प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. कार्यक्रमाला सुरुवात होत असताना मी सर्व विद्यार्थ्यांना आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मनापासून शुभेच्छा देतो. विशाल जुन्नर सहकारी पतपेढी, विशाल जुन्नर सेवा मंडळ आणि विशाल जुन्नर प्रतिष्ठान या विशाल जुन्नर परिवाराच्या तिन्ही संस्थांच्या वतीनं सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या सन्माननीय अतिथी सौ अनिता शिंदे मॅडम, गट शिक्षणाधिकारी जुन्नर, आपणास विनंती आहे की आपणही 2 शब्द व्यक्त करावेत आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. विजय इंटरनॅशनल स्कूल या एका विशाल प्रांगणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व आदरणीय मान्यवर, सर्व सन्माननीय आदरणीय सरपंचताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या शाळेच्या प्राचार्या, सर्व शिक्षक वृंद आणि सर्व पालक वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे हे सर्व विद्यार्थी वर्ग. मगाशी प्राचार्य मॅडमच्या बोलण्यातून शाळेबद्दल अनेकविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासाठी जे घेतले जातात त्या सर्वांचा एक छान उल्लेख या ठिकाणी आला आणि या सर्व स्पर्धांमध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेळोवेळी सहभागी होऊन पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं, त्यांना मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षकांचं पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागातर्फे मनापासून कौतुक आहे. आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन करणारे, त्यांच्या पाठीशी उभे असणारे पालक वर्ग, आजसुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं एक कौतुक आहे आणि या ठिकाणी एका देखण्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन जे आहे, कार्यक्रमाची थीमसुद्धा अतिशय आगळी नेमलेली आहे की अंगावर रोमांच उभे राहतील. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व गोष्टींसाठी सहकार्य करणारे, परिश्रम घेणारे शिक्षक वर्ग असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील आणि संस्थाचालक सर्वांच्या सहकार्यातून सुंदर असं नियोजन या ठिकाणी वर्षभर सुरू असतं. विविध उपक्रम आणि करून सहकार्यशील असणारी ही एक शाळा आहे. या सर्व उपक्रमांसाठी आमच्या वतीनं या कार्यक्रमासाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा देते आणि माझं हे छोटंसं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे श्री सहादूशेठ सोनवणे, विशाल जुन्नर सेवा मंडळ ज्येष्ठ सभासद, त्याचबरोबर श्री तुषार जाधव सर, समाजसेवक, आपलंही स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर मी आपल्या विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री अंकुशेठ सोनवणे सर, आपणास विनंती करते की आपणही 2 शब्द व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडवला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 32 वर्षात हिदड्या छातीने मृत्यूची झुंज देणारे, मृत्यूवर विजय मिळवणारे धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे त्यांना ज्यांनी घडवलं त्या जिजाऊ माता, राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या स्मरण करून, त्यांच्या कार्याला वंदन करून आदरणीय व्यासपीठ यांच्या मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आपल्या कार्यक्रमाला हा एक अखंड सोहळा, एक वार्षिक सोहळा आहे, स्नेहसंभाळ, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे गुणगौरव वगैरे करतो आणि त्यांच्या कलांना जे आपण वाव देतो, हा तो प्रसंग हा शाळेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला लाभणारे आजच्या आपल्या शिवजन्मेचे शिल्पकार शरददादा सोनवणे, ज्यांची महाराष्ट्र विधानसभेवर नुकतीच निवड झालेली आहे, आमदारपदी निवड झालेली आहे, ते काही कार्यक्रमानिमित्त थोडे लेट येतात. त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता, परंतु ते जरा थोडे उशिरा येतील, तरी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि यासाठी दुसरे आपले चीफ गेस्ट लाभलेले आहेत श्री पल्लवी मॅडम,
पल्लवी भोर मॅडम, मेघाताई काकडे मॅडम पिंपळच्या सरपंच आहेत, अनिता मॅडम, शिंदे मॅडम ह्या एज्युकेशन ऑफिसर जुन्नर, त्याचप्रमाणे विष्णू दोगडे सर पंचायत समिती जुन्नरचे एक्सटेन्शन ऑफिसर आहेत, त्याचप्रमाणे आपल्या भगिनी संस्था म्हणजे विशाल जुन्नर पतपिढीचे अध्यक्ष अरुण शेठ पारखे, त्याचप्रमाणे संचालक बजरंग शेठ शेळके आणि इतर सर्वच मान्यवर आणि माझे सगळे सहकारी, त्यामध्ये आमचे उपाध्यक्ष असतील दिनेश पाडेकर, विजय पारखे सर सेक्रेटरी आणि सर्व संचालक मंडळ यांचाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे CEO गायकवाड सर, त्याचप्रमाणे प्रिन्सिपल मॅडम जयश्री तांगतोडे मॅडम, त्याचप्रमाणे आमचं संपूर्ण शिक्षकगण आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आजच्या ह्या खास प्रसंगी विशाल जुन्नर सेवा मंडळाच्या विशाल इंग्लिश मीडियम स्कूल नगदवाडी या स्नेहमंडळ 2024 आणि 25मध्ये मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे की हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा, कारण आज आपल्या शाळेच्या यशाचा हा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या पुढील वाटचालीची दिशा ठरत आहेत. विशाल जुन्नर सेवा मंडळाची स्थापना 1990 साली झाली आणि त्यावर्षी आपले पहिले फार्मसी महाविद्यालय आळे या ठिकाणी सुरू झाले. डी फार्मसी आणि बी फार्मसी हे अभ्यासक्रम चालवले जात असताना विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत असे महिला वसतिगृह जिथे मुलींची राहण्याची सोय केलेली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही 2016 आणि 17 साली CBSE अभ्यासक्रम इंग्रजी माध्यम ही शाळा सुरू केली. या शाळेची फक्त 29 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था आज 550पर्यंतची संख्या पोहोचलेली आहे. नर्सरीपासून 10वीपर्यंत या ठिकाणी सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक अडचणी जाणून आम्ही परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्ता शिक्षण देण्याचा संकल्प केलेला आहे. आपले शुल्क कमी ठेवूनही आम्ही सर्व CBSE निकष पूर्ण करणाऱ्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत. शाळेची भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशाळा, क्रीडांगण आणि शैक्षणिक सुविधा या आपल्या शाळेचे वैशिष्ट्य आहेत. या प्रयत्नाचा गौरव म्हणून 2023-24मध्ये आपल्या शाळेला CBSE मानांकन मिळालेलं आहे. आम्ही फक्त शैक्षणाच्या यशालाच महत्त्व देत नाही, तर या विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासाला आमच्या शिक्षण प्रणालीचा गाभा आहे. यासाठी आम्ही रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र मागील 15 ऑगस्टला सुरू केलेले आहे. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि प्रावीण्य मिळालेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय याच्यावर निवडसुद्धा झालेली आहे. जिल्हा विद्यार्थ्यांसाठी एक आगळं वेगळं व्यासपीठ हे निर्माण झालेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या राज्य, जिल्हा आणि तालुका परिसरावर क्रीडा क्षेत्रात अनेक पुरस्कारसुद्धा जिंकलेले आहेत. पालकांबद्दल मला सांगायचे असेल तर पालक हे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या संस्थेच्या वतीने मी आपल्या काही सहकाऱ्यांची विनंती करतो. आपल्या शाळेच्या उत्तम व्यवस्थेची वेळेवर शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी नवीन सुधारणा सुविधा पुरवणे शक्य होईल. पालकांनी आपल्या मुलांशी नेहमीच संवाद साधावा हे मॅडमने आपल्याला सांगितलेच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तुमचं जे रिलेशन राहील ते व्यवस्थित राहील. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणा, सहकार्य आणि जबाबदारी यांच्या नैतिकच्या मूल्यावर रुजवण एकत्रित करण्यास त्यामुळे मदत होईल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्या मुलांचा वेळ द्या आणि गुंतवणूक त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया भरवेल. आज या शाळेची यशस्वी प्रवास फक्त व्यवस्थापनावरच नाहीच, तर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांना परिणाम म्हणून मी शाळेच्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांचे परिश्रम विद्यार्थ्यांना प्रगतीपर्यंत घेऊन जात आहेत. तसेच या पालकांचे आभार मानतो ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपली मुलं ह्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवलेली आहेत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संस्थेचा विद्यार्थी आपल्या संस्थेची आत्मा आहे. तुमचे यश हे आमच्या संस्थेचं यश आहे. आमच्या या कार्यक्रमात तुमच्या विविध कलाकारांचा अनुभव घेण्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करतो. आपल्या स्नेहमनाचा यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व पालकांचे, उपस्थित सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
त्यांचं स्वागत करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir, for your valuable words. Shivaji Maharaj believed in acknowledging bravery and merit, ensuring everyone received the recognition they deserve. Following in his footsteps, it's time to reward the excellence. We now begin with the prize distribution ceremony, honoring our brilliant students for their achievements in academic, sports and co-curricular activities. May we request, I request Board Madam, please present the award for the position holders. First of all, we will give prizes for the inter-school competition that we held during the Diwali celebration. First competition is Rangoli making competition. The runner-up team is Shivneri House. So I would request captain and vice captains along with their house teachers, please come on the stage. I would request Pallavi Madam, please come ahead. Pallavi Taiboor Madam, please come ahead. I would like to request Shivneri House, please come on the stage with captains and vice captain along with their teachers, house in charge teachers. Now it's time for the winner house to come ahead on the stage. The winner house is none other than the Pratapgarh house. Please come ahead, captain, vice captain and all the house in charge teachers. All the parents are requested, please give them a big round of applause. Let's cheer our brilliant students. Next competition is fort making competition. For fort making competition, the runner-up house is Sinhagad House. So I would request Sinhagad House to come ahead, captain, vice captain along with their house in charge teachers. Parents, please give them a big round of applause. The winner house is none other than the Shivneri House. Captains and vice captains, please come ahead. Congratulations all the winners. The next award is District Level Rifle Shooting 2024. The winner is Rifle Shooting Under 14 Vedika Abhang District Level 3rd rank and Naneshwari Patade District Level 1st rank. Thank you so much, Pallavi Madam. Now, I would request Anita Shinde Ma'am, please come ahead to present award to our students. Next award, District Level Rifle Shooting 2024, Naneshwari Patade, District Level, she got the 1st rank. Please clap for her. Now, Rifle Shooting Under 17, Master Nikhil Satish Bore, at the district level, he holds 3rd rank. Please felicitate him. Next, zonal level rifle shooting. Ishita Kishore Kakade,
secured first rank in the zonal level rifle shooting. Sakar Olympics rifle shooting. Ishita Kishore Kakade hold the first rank. District level javelin throw. Sanika Uttam Gunjar. She secured second rank. Thank you so much, ma'am. Now, I would request Meghatai Kakade, ma'am, please come ahead. Next competition is Maharashtra State Inter-School Karate Championship. Arohi Rohit Kakade secured first rank in the Maharashtra State Inter-School Karate Championship. Next, Aryan Kayekar secured first rank in the Maharashtra State Inter-School Karate Championship. Jai Bhavani, Jai Shivaji. Good evening to one and all present here. With the hearts full of the pride and spirit soaring high, we welcome you all again to the grand celebration of our 9th annual day 2024. Inspired by the valor, wisdom and leadership of Chhatrapati Shivaji Maharaj, the true embodiment of courage and vision. आपल्या कार्यक्रमाचा आरंभ आपण आज एक पवित्र आणि मंगलमय नृत्याने करत आहोत. Ladies and gentlemen, in Indian culture, Ganpati Bappa is not just the Vignaharta, but also the Arambha, the one who blesses every beginning and removes obstacles from our paths. हे नृत्य तू आरंभ तू विशेष आपल्याला गणरायाच्या दिव्य शक्तीचं स्मरण करून देतं. तोच करता करविता आहे, हो ना प्रणिती? Yes, Mahi. Ganpati Bappa is the embodiment of wisdom, prosperity and protection. This performance will take us closer to the divine and remind us that Bappa's blessings are always with us, guiding us, protecting us. Get ready for the performance of Tu Arambh Tu Vishesh. Let the divine energy of Ganpati fill our hearts and minds.